माझ्याबद्दल झालेला एक स्कॅम तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते, तेव्हा सदर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही सुद्धा संपूर्ण बघायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, सोनल्स वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। खास करून माझ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ बनवते, तेव्हा जास्तीत जास्त शेअर करा। कदाचित उद्या तुमची बहीण असू शकते, तुमचे कोणी नातेवाईक असू शकते। लेडीज मध्ये हे प्रमाण खूप वाढत चाललंय। होय, मी सोशल मीडियाचंच बोलते, कारण माझ्यासोबत घडलेला स्कॅम तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर दुनिया एवढी डिजिटल होत चालली आहे ना, जेवढं काम सोपं होत चाललंय ना तेवढंच अवघडही होत चाललंय। तर पूर्ण एक दिवस माझा ह्या गोष्टीमध्ये गेलेला आहे। तर तुम्हाला माहितीच आहे, आपले वेगवेगळे व्हिडिओ मी इंग्लंडचे घेऊन येत असते, आपल्या सोनल्स वर्ल्ड पेजवर येत असते। असं नाही की मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते म्हणून माझ्याच बरोबर ही गोष्ट घडली आहे। तर माझ्या नातेवाईकांमधल्या 2 लेडीज सोबत ह्या गोष्टी घडल्यात आणि अजून त्यांच्या मैत्रिणींसोबत सुद्धा घडल्यात आणि काही महिन्यांपासून सतत ह्या गोष्टी कानावर ऐकायला येतात। तर म्हटलं यार, एकदाचा व्हिडिओ बनवून टाकूया, म्हणजे कसं कुणी या ट्रॅपमध्ये अडकणार नाही। तर थोडं धोकादायक आहे, पण माझ्या बाबतीत एवढं टेन्शन घेण्यासारखं काही घडलं नाहीये। तुम्ही मला कमेंट कराल म्हणून आधीच सांगून देते। तर झालं काय होतं, माझं इन्स्टाचं जे आयडी आहे सोनल्स वर्ल्ड ऑफिशियल, त्याच्यात कुठलाच नंबर नाहीये। तर सोनल्स _वर्ल्ड्स_ऑफिशियल्स असा अकाउंट आहे। तर त्यापुढे 64 लावून माझं फेक आयडी बनवण्यात आलं आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना रिक्वेस्ट सेंड करण्यात आली, त्यावर मेसेजिंग करण्यात आली, माझ्या काही मैत्रिणींबरोबर चॅट करण्यात आलं आणि स्वाभाविक आहे, माझा फोटो दिसतोय, माझ्या अकाउंट सारखं सिमिलर नाव आहे। तर माझ्या मैत्रिणींनी मी समजून त्याच्यावर चॅट केलं। आधी चॅटिंग केलं तर त्यांना छान वाटलं की सोनल एवढ्या दिवसानंतर बोलते, मी कोणाशी सहसा चॅट करतच नाही, पण त्यांनी मी समजून त्यावर चॅट केलं आणि जसं जसं म्हणजे इंटरॅक्शन वाढत गेलं, चॅटिंग वाढत गेलं, त्यामध्ये थोडा बदल होत गेला। चॅटिंगचं रूपांतर थोडं व्हल्गर चॅटिंग मध्ये व्हायला लागलं आणि मग मैत्रिणींना समजलं की ही सोनल नाहीये। तर प्रत्येकाला आपली मैत्रीण माहिती असते, जरी आपण 4-5 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये नसलो तरी आपल्याला माहिती असतं की ह्या व्यक्तीचं नेचर कसं आहे आणि माझ्या मैत्रिणींना देखील मी माहिती होते। तर त्या मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्टमध्ये होत्या आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की सोनल, तुझ्या अकाउंटवरून मला असे मेसेजेस रिसीव्ह झालेत आणि त्यांनी मला स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला आणि मी शॉक झाले। आणि त्याच दिवशी सकाळी मी माझ्या एका रिलेटिव्हच्या स्टोरीला बघितलं होतं की त्यांच्या नावाचं कोणीतरी फेक अकाउंट केलेलं आहे आणि त्यावरून जर मेसेज आला तर रिपोर्ट करा आणि ब्लॉक करा, असं मी ऐकलं होतं। त्यानंतर गावी माहेरी फोन केला तर माझ्या वहिनींसोबत सुद्धा हा इन्सिडेंट घडलेला होता। माझ्या भावाकडनं मला कळलं की तिचं अकाउंट हॅक झालंय, तुला मेसेज आला तर असं कर। आणि त्यानंतर जेव्हा मी माझ्या व्हॉट्सअपला बघितलं तर मला सुद्धा मेसेजेस आले होते मैत्रिणींचे की तुझं कोणतरी फेक अकाउंट तयार केलंय आणि आमच्याशी चॅट केलेलं आहे। त्यांचे स्क्रीनशॉट सुद्धा माझ्याकडे आलेले आहेत आणि मी ते स्टोअर सुद्धा करून घेतलेले आहेत। आपण त्यावर कारवाई करू, बघूया। इथून मला नाही वाटत काही कारवाई होईल, पण मी ट्राय नक्कीच करणार आहे। पण सांगायचा मुद्दा असा की एक अवेअरनेस म्हणून मी हा व्हिडिओ बनवते, म्हणून जास्तीत जास्त शेअर करा। महिलांसोबतच या गोष्टी घडतायत आणि माझ्या वहिनींकडून, माझे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडनं समजलं की गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक व्यक्तीसोबत अशा गोष्टी घडत आहे। कारण हे बघा, आज माझा नावाचं अकाउंट बनवण्यात आलं आणि माझ्या एका मैत्रिणीला मेसेज सेंड करण्यात आले, काही मैत्रिणींना। उद्या दुसऱ्या कोणाचं अकाउंट म्हणजे नावाने अकाउंट बनवलं जाईल आणि त्यावरून तिसऱ्या कुठल्या लेडीजला असे मेसेजेस केले जातील। आणि ह्यामधून काय होतंय माहिती का, आता प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो, आपण आपल्या पर्सनल चॅटिंग त्यामध्ये करतो आणि हा जो डेटा आहे तो यूज करून जर आपल्याला ऑनलाईन ब्लॅकमेलिंग केलं तर आपल्याकडून ह्याद्वारे पैसा उकळला जाऊ शकतो किंवा कुठलाही भयानक क्राईम होऊ शकतो, आपण त्या ट्रॅपमध्ये अडकू शकतो, असे गुन्हे घडू शकतात। तर त्यासाठी खूप महत्वाची टिप म्हणून, कळकळीची विनंती म्हणून सांगते की तुमच्याकडे तुमच्या मैत्रिणीचा जर नंबर असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला कॉल करून बोला किंवा डायरेक्ट कॉल करून कॉन्टॅक्ट करा।
फेसबुक मेसेंजर असतं, त्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर मिळवू शकता आणि ट्रू कॉलरला आपल्याला लगेच कळतं की हा नंबर कोणाचा आहे. जर फेक आयडी असेल, फेक नंबर दिला गेला असेल तर ट्रू कॉलरवरून सुद्धा आपल्याला भारतात लगेच नंबर कळतो, बरोबर की नाही. पण शक्यतो सोशल मीडियावर चॅटिंग करणं हात जोडून सांगते टाळा. कारण ज्या गोष्टी आज माझ्या मैत्रिणींसोबत झाल्या त्या तुमच्यासोबत होऊ नये असं मला वाटतं. त्यांच्याकडनं त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन घेतली गेली आणि त्यांना सुद्धा भीती वाटली की आमच्यासोबत दुसरं काही होणार नाही ना सोनल, या असं झालं, आम्ही तू समजून चॅटिंग केली पण चुकून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या मान्य आहे. पण तुम्ही पर्सनल गोष्टी इथून पुढे सोशल मीडियावर मांडू नका. तुमची कितीही जवळची मैत्रीण तुमच्यासोबत सोशल मीडियावर चॅट करत असेल तर तुम्ही डायरेक्टली तिला भेटा किंवा मग भेटणं शक्य नसेल तर फोनवर बोला. नंबर हा कोणाचा डुप्लिकेट बनवू शकत नाही, तो प्रत्येकाचा वेगळा असतो, युनिक असतो, प्रत्येकाला माहिती आहे. पण फेसबुक तर सिक्युअर आहे, पण इन्स्टाची मी कुठलीच गॅरंटी देणार नाही. कारण जो इन्सिडेंट माझ्यासोबत घडलाय, मी बघितलंय की अकाउंट क्रिएट करताना काहीच कुठली आयडी वगैरे विचारली जात नाही. हा, त्यावर इमिजिएट ऍक्शन घेतली जाते. जर कोणी फेक पीपल असेल तर त्यावर ऍक्शन घेतली जाते. जर रिपोर्ट केलं गेलं अकाउंटवर त्यावर ऍक्शन घेतली जाते. पण जर स्कॅम होऊन गेला तर ह्यावर ऍक्शन घेऊन काय उपयोग आहे, बरोबर की नाही. आता जे नाही व्हायचं होतं ते होऊन बसलेलं आहे, पण त्यावर जर काही ऍक्शन घेतली नाही गेली तर काय उपयोग, बरोबर की नाही. तर सांगायचा मुद्दा एवढाच होता की सोशल मीडियावर सहसा चॅटिंग करणं टाळा. खूप भयानक गोष्ट आहे ही आणि आजकाल खूप गोष्टी घडतायत. डिजिटल डिफेंडिंग तुम्ही ऐकलं असेल. डिजिटल हा शब्द तुम्हाला नवीन वाटतोय ना, याबद्दलचाच अजून एक व्हिडिओ आहे, त्यात तो सुद्धा मी पोस्ट केलेला आहे, नक्की बघा. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय, कशा पद्धतीने आपण डिजिटल अरेस्टमध्ये फसू शकतो. आपली आयुष्याची जमापुंजी, आपले लाखो रुपये, आपले करोडो रुपये कसे क्षणार्धात आपण स्वतः ट्रान्सफर करतो त्या ट्रॅपमध्ये अडकून. ही सर्व माहिती मी आपल्या पेजवर आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्की ती माहिती ऐका, खरंच खूप महत्वाची आहे. या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं होतं की सोशल मीडियावर चॅट करणं टाळा. आणि सध्या काही महिन्यांपासून बऱ्याच महिलांसोबत ह्या गोष्टी घडत आहे, त्यामुळे सर्व महिलांनी सतर्क होणं गरजेचं आहे. आपल्या नावाचं कोणी फेक अकाउंट बनवतंय का, फेक अकाउंट 100 बनवू द्या, पण आपण कोणाशीच चॅटिंग करायची नाही. जर आपण चॅटिंग केली नाही तर फेक अकाउंट बनवणारे तिथेच गार पडतील, बनवणारच नाही, बरोबर की नाही. आपण चॅटिंग करतो म्हणजे त्यांना प्रोत्साहन देतो, अशाच पद्धतीचं काहीतरी घडतंय. तर ह्या गोष्टी व्हायला नको म्हणून सहसा इंस्टाग्राम, फेसबुक मेसेंजरवर चॅटिंग करणं टाळा. माझ्याकडे फेसबुक मेसेंजर नाहीये. माझ्या फेसबुक पेजला एक बटन आहे मेसेजचं, त्यावरनं मेसेज पडतात, पण मी सहसा कोणाबरोबर चॅट करत नाही. बरोबर आहे, प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. कोणी चांगलं असतं, कोणी वाईट असतं. वाईट जसे चांगले लोक आहेत जगामध्ये तसे वाईट देखील लोक आहेत. पण ह्या वाईट लोकांपासून आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि वाईट लोकांची संख्या वाढत चाललेली आहे, वाईट कृत्य वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक माणसाकडे वाईट नजरेने बघतोय, चांगल्या माणसाकडे सुद्धा वाईट नजरेने बघितलं जातंय. खरंच खूप वाईट घडतंय, पण याला पर्याय नाही मित्रांनो. कारण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. सोशल मीडियावर आपण चॅटिंग करतोय, चॅटिंग करणारा व्यक्ती दुसराच कोणी असू शकतो. किंवा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा चॅटिंग करत असेल तर व्हॉट्सअपवरून सुद्धा जर फोन चोरीला गेलेला असेल तर तेव्हा सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात. तर बी शुअर की आपण राईट पर्सन बरोबर चॅटिंग करतोय का. आणि पर्सनल गोष्टी सहसा सोशल मीडियावर शेअर करणं टाळा. तुम्ही भेटून इंटरॅक्ट व्हा. तुम्हाला जर खूपच इम्पॉर्टंट काही बोलायचंय, खूप पर्सनल बोलायचंय की खूप खाजगी बोलायचंय तर तुम्ही भेटून न बोला किंवा कॉलवर डायरेक्ट बोला, आपल्याला आवाजही ओळखू येतो. पण चॅटिंग थ्रू सहसा कोणाशी बोलणं टाळा. आणि ही माहिती सगळ्यात जास्त शेअर करा, खूप महत्वाचे आहे. जे माझ्यासोबत घडलं उद्या ते तुमच्या बहिणींसोबत घडू शकतं. त्यामुळे नक्कीच शेअर करा मैत्रिणींनो. धन्यवाद. भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.